आपल्या भाषेच्या हाती जिवंत मच्छी दिली, पण त्यानं तिले डायरेक्ट जमिनीवर झोपून ठेवलं. काही करतो म्हणे तिले. सकाळी सकाळी भाषाले घेऊन वावरात आलो. जवळ बोले वावर दाखवायला आणलं. भाषा बी आला मागे. भाषा मटकत चालू राहिला. गुलाबाले मस्त फुलं लागेल आहेत, पण आपला भाषा काही ते आता ठेवत नाही. याच्यासाठी मी भाषाले वावरात आणत नाही. गव्हाले शेवटचं पाणी दिलं की गहू येते आपला सोंग्याले. इकडे आपल्या जवारीले वाई चालू होती. जवळ भाऊ म्हणत लेट झाली आहे जवारी, पण काही नाही होत, लवकर येते. कोणतरी रातभर इरीवरचा नळ चालू राहू दिला होता. त्याच्यानं आपल्या इरीजवळ पुरा गारा होता. आपला भाषा खडे गोटे उचलून धरणात फेकत होता. म्हटलं बसनं मुकाट्यानं मुच्छिन्न वाकाय मध्ये. भाषा म्हणे मला धरणातली फिश पाहायची. बसवलं त्याला गाडीवर घेऊन आलो धरणावर. रविवारी तसाही धरणावर मच्छी बाजार असते. त्याच्याजवळून एक मरेल मच्छी घेऊन भाषेच्या हाती दिली. भाषा म्हणे ते झोपेला तिले पाण्यात फेकतो मी. म्हटलं अरे ते मरेला तिले फेकून काही फायदा नाही. हे जिवंत मच्छी घे, इले फेक पाण्यात. पण आपल्या भाषानं तिले जमिनीवर झोपून ठेवलं. गाई करतो म्हणे तिले. म्हटलं चाल घरी. चालला मोठा गाई करायला. घरी येता बरोबर जेवायला बसलो. पाहून घ्या काय खाऊन राहिलो, नाही तर म्हणसान मच्छी आणली घरी. जवळ बोले चालते नॉनव्हेज, पण मला नाही आवडत. जेवण झाल्यावर भाषासोबत मस्ती गेली. भाषा खेळत बसला गल्लीतल्या पोरांसोबत. तेवढ्यात अंकुबाईनं माझे जुने मोबाईल काढले. म्हटलं लांबवायचा विचार आहे की काय. तेवढ्यात आपले मामाश्री आले, त्याच्यासोबत गप्पा मारल्या. भाषा चालला होता त्याच्या घरी. त्याची तयारी तर केली, पण भाषाचं मन नव्हतं जायला. काऊन की त्याचे सगळे मित्र गेट जवळ येऊन त्याला इमोशनली ब्लॅकमेल करत होते. सगळेचं म्हणणं एकच होतं की शिवले जाऊ नका देऊ. भाषा एकदम कन्फ्युज झाला, आता घरी जाऊ की अठी राहू. पण शेवटी त्याला गाडीवर बसवलं आणि टाटा केला. आता मले मस्ती करायसाठी हाय आपला झिंगूर दादा. त्याच्याशी मस्ती करत होतो, तेवढ्यात जवळबाचा फोन आला. अरे याले घ्याले म्हणत हा रस्त्यानंच लढायला लागला. झिंगूरले म्हटलं चाल लवकर गाडी काढ. झिंगूर दादा मी आलो. भाषाले वापस नाही आले. उचललं भाषाले, बसवलं गाडीवर आणि त्याच्या मम्मी पप्पाले टाटा करून आम्ही चाललो आता लोणवाडीले. तर लोक भाषा